नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे. आज आपण BA तृतीय वर्षातील साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील साहित्याचे प्रयोजन या प्रकरणातील प्रयोजन विचार या घटकावर आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, प्रयोजन विचार अभ्यास करत असताना किंवा साहित्याचे प्रयोजन अभ्यास करत असताना प्रथमतः आपण प्रयोजन म्हणजे काय ते अभ्यासू. मित्रांनो, प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. मानवाकडून झालेली प्रत्येक निर्मिती कोणत्या तरी हेतूतून, उद्देशातून, प्रयोजनातून झालेली असते. अगदी व्यावहारिक पातळीवर निर्माण झालेल्या अन्नपदार्थ, वस्त्र अशा दैनंदिन जीवनातील गोष्टी घेतल्या तरी त्यांची निर्मिती माणसाच्या प्राथमिक गरजांच्या पूर्तीच्या हेतूने झालेली आहे हे लक्षात येते. अन्न, वस्त्र, निवारा या ज्या माणसाच्या अत्यावश्यक प्राथमिक गरजा आहेत त्यांच्या पूर्तीच्या उद्देशातून व्यवहार उपयोगी वस्तूंची निर्मिती झालेली असते. एकूण कला व्यापाराचा विचार करत असताना 3 प्रकारची केंद्र उद्भवतात. निर्माता किंवा कलावंत हे एक केंद्र, कलाकृती हे एक केंद्र आणि आस्वादक हा तिसरा केंद्र. या तिन्हींचा एकत्र विचार करताना प्रयोजन, हेतू किंवा उद्देश यांचा प्रश्न उद्भवतोच. कलावंत कशासाठी कलाकृती निर्माण करतो आणि रसिक कोणत्या हेतुस्तव कलाकृतीचा स्वीकार करतो असे या प्रश्नाचे स्वरूप बनते. अशा प्रश्नांची सोडवणूक म्हणजेच प्रयोजनाचा विचार होय. व्यवहारातील वस्तूंच्या बाबतीत प्रयोजनाचा विचार साधा व सरळ असतो. वस्त्राची निर्मिती व स्वीकार शरीर झाकण्यासाठी किंवा शरीराची सौंदर्य खुलावट साधण्यासाठी झाली आहे असे प्रयोजन चटकन सांगता येते. पण कला व्यवहार आणि साहित्य व्यवहाराच्या संदर्भात त्यांच्या प्रयोजनाबाबत असे चटकन सांगता येत नाही. लेखक, कवी साहित्यकृती का निर्माण करतो आणि तिचा स्वीकार रसिक वाचक का करतो याचे उत्तर गुंतागुंतीचे बनत जाते. यामुळेच पौरात्य आणि पाश्चिमात्य समीक्षकांनी बरेच सांगून लेखक व वाचक या दोन्ही दृष्टीने साहित्य प्रयोजनाचा नेमका खुलासा झालेला दिसत नाही. साहित्याचे स्वरूप व प्रयोजन याचा परस्पर संबंध हा घनिष्ठ अशा प्रकारचा असतो. मित्रांनो, कोणत्याही वस्तूच्या स्वरूपाचा तिच्या प्रयोजनाशी निकटचा संबंध असतो असे दिसते. उदाहरणार्थ, कापडाचे एकंदर स्वरूप लक्षात घेऊन त्याचा सदरा करायचा की कोट करायचा की सतरंजी करायची की दारावरचा पडदा करायचा हे नक्की होते. असे सूत्र साहित्याला लावून साहित्यकृतीची प्रकृती वा स्वरूप लक्षात घ्यावे लागते आणि या अनुरोधाने प्रयोजनांची निश्चिती करावी लागते. म्हणूनच काव्याची अनेक प्रयोजने सांगितली जातात, परंतु या प्रयोजनाने त्यांच्या स्वरूपाशी इमान राखणे हे महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक वाल कुलकर्णी यांच्या मते साहित्याचे प्रयोजन त्यांच्या प्रकृतीनुसार किंवा स्वरूपानुसारच निश्चित केले पाहिजे अथवा तसे करणे योग्य ठरेल. केवळ आपल्या अपेक्षेचा निकष लावणे चूक होईल. कारण ललित साहित्य हे साधन नाही, तर ती एक स्वयंभू, संपूर्ण आणि चैतन्यपूर्ण सृष्टी आहे. तिच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत. वेलेक आणि वॉरेन या समीक्षकांनी आपल्या साहित्य सिद्धांत थेरी ऑफ लिटरेचर या ग्रंथात म्हटले आहे, काव्याची प्रकृतीच त्याचा उपयोग ठरवीत असते. कोणत्याही कलावस्तूची जडणघडण तिच्या प्रयोजनानुसारच केली जात असते. जीवनानुभवाची सूक्ष्मता, खोली व व्यापकता, त्यांची हाताळणी, सूचकता, अनेकार्थता, सौंदर्याची भान असणारी कलात्मकता इत्यादी विशेष एखाद्या साहित्यकृतीत असतील तर त्या कलाकृतीच्या स्वरूपाचा विचार करून आपण प्रयोजने निश्चित करीत असतो. यावरून घटकाभर करमणूक करणे, वास्तव जीवनाचा विसर पडणे, विशिष्ट मत प्रचार करणे असे अनेक प्रयोजने सांगितली जातात. अशा प्रयोजनाच्या आधारेच त्यांचे वर्गीकरण केले जाते. या साऱ्या विवेचनावरून असे लक्षात येते की
त्या साहित्यकृतीचे स्वरूप आणि प्रयोजन यांच्यात एक निश्चित असे नाते असते. प्रयोजन व परिणाम यातील काही भेद आहेत. मित्रांनो, ललित साहित्याच्या बाबतीत अनेकदा त्यांचे संभवणारे परिणाम आणि त्यांचे प्रयोजन यांच्यात गल्लत केली जाते. वास्तविक पाहता प्रयोजन आणि परिणाम या दोन्ही संज्ञा पूर्णपणे भिन्न असून ही त्या समानार्थक मानल्या जातात. विशेषतः हा कला प्रकार साहित्यातील अश्लीलतेच्या संदर्भात चर्चा करताना मोठ्या प्रमाणात दिसतो. अनैती फैलावते, वाचकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो, म्हणून स्त्री पुरुष संबंधीच्या उघड्या चित्रणाला बंदी घालण्याची सर्रास मागणी करण्यात येते. इथे जणू काही त्या लेखकाचे प्रयोजनच अनैती व स्वैराचार फैलावणे आहे असे समजले जाते, परंतु हे सर्वार्थाने योग्य नाही. एखाद्या साहित्यकृतीत अनावश्यक स्वरूपाची अशी चित्रणे आली तर त्याबद्दलची तक्रार समर्थनीय ठरू शकेल, परंतु कथाविश्वाची अपरिहार्य गरज म्हणून किंवा त्या कलाकृतीचा एक महत्त्वाचा घटक म्हणून असे चित्रण आले तर आपली हरकत नसली पाहिजे, कारण यावेळी लेखकाचा एकूणच दृष्टिकोन किंवा प्रयोजन लक्षात घ्यावे लागते. अलेक्झांडर कृपिन या रशियन लेखकाची यामा ही कादंबरी उदाहरण म्हणून घेता येईल. या कादंबरीमध्ये रशियन वेश्यागृहातील विश्वाचे चित्रण केले असून यामा ही या कादंबरीची नायिका आहे आणि ती वेश्या आहे. तेव्हा अपरिहार्यपणे स्त्री पुरुष संबंधाचे अवैध अशा प्रकारचे वर्तन, त्यांची चित्रणे या कादंबरीत येतात आणि त्याबद्दल खरी तक्रार करायला समीक्षकाकडे अथवा वाचकाकडे जागा राहत नाही. कारण वेश्याचं जगच असं आहे की सरळ मार्गी जगणाऱ्या माणसाला त्या जीवनामध्ये अनैतीचे दर्शन घडेल आणि वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिले तर अनैती हीच या विश्वाची नीती आहे हे लक्षात यायला लागते आणि त्याचे दर्शन न घडविणे हे अप्रामाणिकपणाचे होईल. विशिष्ट परिणामांची अपेक्षा ठेवून लिहिले जाणारे साहित्य ही असते. तिथे परिणाम आणि प्रयोजन समानार्थक बनलेले असतात, परंतु अशा साहित्याला प्रचारकीय साहित्य म्हटले जाते. या ठिकाणी साहित्य हे साधनच बनलेले आहेत. एखादे तत्त्व किंवा एखादी भूमिका याचा प्रचार प्रसार व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी असते. स्टॅलिनच्या काळातील बहुतेक रशियन साहित्य हे असेच आहे. साम्यवादाचा प्रचार करण्यासाठी त्यांची निर्मिती झालेली दिसून येते. आपल्याकडील हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलेल्या परिणामामुळे अनुक्रमे सामाजिक सुधारणा व राष्ट्रीय स्मृती संचलन या दोन गोष्टींना मोठीच मदत झाली असे सांगण्यात येते आणि तसे झालेले सुद्धा आहे. पण असा परिणाम घडविण्यासाठीच हरिभाऊंनी लेखन केले आहे असे म्हणणे गैर आहे. त्यांनी कादंबऱ्या लिहायच्या म्हणून लिहिल्या आहेत. कादंबरी लेखन हे त्यांचे साध्य होते, साधन नाही. सामाजिक व राजकीय प्रबोधन घडविणे हे त्यांचे प्रयोजन नव्हते, परंतु वाचकांचे तसे प्रबोधन झाले हा त्यांच्या लेखनाचा आनुवंशिक परिणाम आहे. इतकेच. हेच गोब देवले यांचे शारदा नाटक किंवा केशवसुतांच्या सामाजिक कविता या साहित्याबद्दल असे सांगता येईल. एखादे साहित्य माणसाला निरनिराळी प्रेरणा देते, मात्र या प्रेरणा म्हणजे लेखकाचे प्रयोजन नव्हे, तर या प्रेरणा म्हणजे वाचकावर झालेला आनुषंगिक परिणाम आहे. प्रयोजन आणि परिणाम यातला भेद वरीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल. प्रयोजनात विशिष्ट हेतूची कल्पना समाविष्ट झालेली असते, म्हणून त्या साहित्य कृतीच्या संदर्भात एक ठाम निश्चितपणा सांगता येतो. मात्र परिणामाबाबत अशा निश्चितपणा सांगता येत नाही. परिणाम म्हणजे साहित्य कृती वाचकावर जे संस्करण करते त्याला म्हणता येईल. एखाद्या साहित्य कृतीच्या वेगवेगळ्या वाचकावर वेगवेगळा परिणाम होतो. सगळ्याचवर एकच एक परिणाम होत नाही. जर एकच एक परिणाम झाला तर नाशी फडक्यांच्या कादंबऱ्या वाचणारे सारेच प्रेमवीर अथवा प्रणयवीर झाले असते, किंवा सावरकरांची कविता वाचणारे सर्वच वाचक क्रांतिकारक देशभक्त झाले असते, किंवा रशियन साहित्य वाचणारे सर्वच लोक साम्यवादी झाले असते.
प्राध्यापक वाल कुलकर्णी हे ललित वाङ्मयाचे प्रयोजन या लेखात लिहितात. ललित साहित्याचा अवतार मूलतः कशासाठी असतो? हा सर्वप्रथम प्रश्न दैनंदिन जीवनाचा विचार, ऐहिक जीवनातील उणिवांची भरपाई, इच्छातृप्ती, बोध, पुनःप्रत्यय, दडपलेल्या इच्छा आकांक्षांचे चलन, अपूर्व अशक्य अनुभवांची प्राप्ती ललित साहित्याच्या वाचनामुळे होऊ शकते असे हेतू मनात धरून साहित्याकडे वळता येते. पण तृप्ती झाली नाही की मग ललित लेखनच नीट कामगिरी बजावत नाही असे म्हटले जाते. परंतु यासाठी साहित्य निर्मिती होत नसते, कारण कला हे हेतुपूर्तीचे साधन नव्हे. अशा प्रकारे मित्रांनो, प्रयोजन व परिणाम ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये प्रयोजन म्हणजे काय, साहित्याचं जे प्रयोजन आहे, प्रयोजन आणि स्वरूप याचं परस्पर अशा प्रकारचा घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध असतो आणि प्रयोजन आणि परिणाम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण या प्रस्तुत व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहोत. तर पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण भारतीय प्रयोजन या घटकावर सविस्तरपणे अभ्यास करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.